महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सातपूर कॉलनी येथील श्रीराम चौकातील संत तुकाराम महाराज शेतकरी कामगार यांच्या पुतळ्याची साफसफाई भाजपातर्फे करण्यात आली। सातपूर कॉलनीतील श्रीराम चौकातील संत तुकाराम महाराज शेतकरी कामगार यांच्या पुतळ्याची साफसफाई प्रभाग क्रमांक 10-11 मधील भाजपा उमेदवारांकडून करण्यात आली। यावेळी विश्वास अप्पा नागरे, माधुरीताई गणेश बोलकर, समाधानभाऊ देवरे, कलावंतीताई सागळे, बाळाभाऊ निगळ व प्रभाग क्रमांक 10 व 11 मधील सर्व भाजपा पॅनलचे उमेदवार उपस्थित होते। तसेच येत्या 14 जानेवारी 2026 रोजी त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा उत्सव सोहळा पार पडत आहे। त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांचे प्रस्थान त्र्यंबकेश्वरकडे जात आहे। त्याचे लक्ष या श्रीराम चौकातील संत तुकाराम महाराज शेतकरी कामगार पुतळ्याकडे जात होते। त्यातील काही वारकरी संप्रदायाच्या भक्तांनी भाजपा उमेदवार यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की या पुतळ्याची साफसफाई झाली पाहिजे, त्यासाठीच ही साफसफाई करण्यात आली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। आणि आमच्या पूर्ण महाराष्ट्रात गेले आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार प्रभाग क्रमांक 10-11 मधील सर्व उमेदवारांच्या लक्षात आलं की आपल्या पताकाची शान म्हणजे आपले वारकरी आणि या वारकऱ्याचा जो स्टॅच्यू सातपूर कॉलनीच्या कॉर्नरवर जो काही स्टॅच्यू आपण की एक महाराष्ट्राची ओळख म्हणून त्याचा स्टॅच्यू बसवला आहे। महाराष्ट्र देव रामकृष्ण तो आई जाणाऱ्या दिंडी त्र्यंबकेश्वर आपण पाहता आता सातपूर कॉलनी चिंता आणि आताची सुरुवात होते एवढी नवान आहे शुभम पार्क तुमच्या घरामध्ये आहे। मेंटेनन्सची जबाबदारी घेतली होती। अजून एकदा एक ग्लास पाणी सुद्धा या पुतळ्यावर दिलेलं नाही। इथं एक संत तुकाराम महाराजांचं एक वारकरी स्टॅच्यू आहे, एक तुकारांचा एक स्टॅच्यू आहे आणि एक काका स्टॅच्यू आहे। आपला परिसर जो आहे ती मिळून वारकरी सांभाळावं, शेतकरी कुटुंबी कर्मचारी किंवा आपले सगळे कंपनीत जाणारे कर्मचारी वर्ग त्या लोकांचं एक श्रद्धास्थान आहे हा कॉर्नरमध्ये आणि त्या शिवम वॉटर पार्कनी याचा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।